नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आम्ही जातो आहोत. थोडं शॉपिंगला पण जायचं आहे आणि केसरला डॉक्टरकडे न्यायचं आहे. कारण केसरला पण ताप आला आहे. माझा ताप गेला आहे. सर्दी खोकला अजून क्लिअर नाही झाला आहे, पण बरं आहे, बऱ्याच प्रमाणात बरं आहे मला आता. सर्दी थोडासा आवाज आता चेंज आहे, तो पण क्लिअर होऊन जाईल. पण केसरला कालपासून ताप आहे. तर आज म्हटलं तिला डॉक्टरकडे, तिला म्हटलं तर पहिला ती डॉक्टरकडे जात तू. तर ती पण माझ्यासारखीच की मला डॉक्टरकडे नाही जायचं, नाही तर म्हटलं नाही म्हटलं तुला तसं करून मला नाही चालणार. म्हटलं तू आधी पहिला म्हटलं डॉक्टरकडे जाऊन या. आणि म्हणजे उतरतो असं गोळी खाल्ला का उतरतो. आणि तिला पण सर्दी झाली आहे ना, माझी सर्दी तिला पण झाली आहे आणि खोकला. आणि संतोष आता झाला आहे, तो थोडा उभा राहिला आहे कारण का आम्ही आता निघणार आहोत शॉपिंगसाठी. म्हणजे खूप काही शॉपिंग नाही करायची आहे मला. माझी फ्रेंड आहे, तिचा आज बड्डे आहे, तर मला जायचं आहे. मला खरं तर जायचं नव्हतं, पण काय माहिती इथली खास फ्रेंड आहे आणि तिने 3-4दा आमंत्रण दिलेलं आहे. आणि संतोष तर स्पेशली सांगितले आहे की आज वैशाली लेट आहे घ्या घर पे. म्हणजे ती माझी फ्रेंड आहे, ती ख्रिश्चन आहे, त्याच्यामुळे त्यांचं कसं थोडं लेटपर्यंत पार्टी असते. तर मी खूप जास्त लेट थांबत नाही, पण थोडंफार लेट थांबते तिच्यासाठी, कारण माझी फ्रेंड आहे म्हणून. खूप आमची जेव्हापासून आम्ही इथे आलो ना तेव्हापासून ती माझी फ्रेंड आहे, त्याच्यामुळे. तर आता आम्ही म्हणून म्हटलं तिच्यासाठी काहीतरी आपण गिफ्ट बघूया. तिला मोस्टली टी शर्ट जास्त आवडतं. म्हटलं टी शर्ट बघूया. तर मॅक्समध्ये आता काय ना काय ऑफर पण आहेत आय थिंक, है ना अरे संतोष? इयर एंडिंगच्या ऑफर्स असतात. तर म्हटलं आज बघूया मॅक्समध्ये वगैरे जाऊन बघूया, टी शर्ट वगैरे चांगलं जर भेटलं तर ते घेऊया. आणि डॉक्टरकडे पण तो तिला घेऊन जाणार आहे, है ना? तू घेऊन जाणार ना संतोष केसरला? कारण म्हटलं चला ते जातो आहोत, तर येताना म्हणजे केसरला तर न्यायचंच होतं आज डॉक्टरकडे. म्हटलं तिला बाबा व्यवस्थित चेक करून आणूया. असं सर्दीचं आणि खोकल्याच्यामुळेच आहे, बाकी असं काय नाही. आणि तिचं चाललंय तिला म्हणजे कोणतं मारुती मंदिरामध्ये, हनुमान मंदिरमध्ये. हनुमान आणि मारुती सेमच आहेत केसर. तर हनुमान मंदिरमध्ये तिला दर्शन घ्यायला जायचं. म्हणजे आमच्या इथे म्हणजे मला वाटतं 1-2 वर्ष झाले ना, ते नवीन चालू झालं आहे ते मारुती मंदिर. तर तिने त्या दिवशी बघितलं, ती म्हणते की आपण तिथे पण जाऊया. म्हटलं ठीक आहे, आम्हाला येतानाच ते मंदिर तिथे आहे त्याच रोडवरती. तर म्हटलं जाऊया, तिथे पण जाऊन येऊया. तर आता चला आम्ही आता जातो पहिल्यांदा ती शॉपिंगला. पहिला तर आता संतोष गाडी काढेल, कारण की गाडीने जाऊया म्हटलं ना, असं पटकन जाऊन यायला होतं, ते पण आहे गाडीने गेलं की, त्याच्यामुळे. चला बस थांबा, आम्हाला घे गाडीत. चलिए मॅडम, चलिए का? तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आता निघालो आहोत. सर्दी आता माझी बरी आहे, म्हणजे बरं वाटलं मला, थँक्यू देवा. केसरला पण तसं बरं आहे, पण म्हटलं एकदा चेकअप करून आणूया व्यवस्थितपणे. तर आता निघालो आहोत. घरात खूप थंडी वाजते ना, बाहेर एवढं थंड नाही वाटत नाही, पण आज जरा गरमी आहे आहे. परत आली गरमी. मला आज गरमी होत लागली. मध्ये पण आता स्टार्टिंग झाली आणि परत गरमी आलेली, तसंच परत आता आली काय गरमी. पण आता सध्या आम्ही AC बंद ठेवतो गाडीतला आणि थोडीशी काच ओपन ठेवतो, है ना. त्याच्यामुळे मग असं जरा पेट्रोलची पण बचत आहे ना केसर, पेट्रोलची पण बचत आणि थंडी पण वाजते त्याच्यामुळे पण आज मात्र थंडी नाही आहे. आज जरा गरमी आहे. हो ना, तेच ना. म्हणजे बाहेर घरात नाही वाटत आहे पण असं गरम, पण बाहेर असं आल्यानंतर मला पता नाही की गरम वाटते. इथे टर्न मारूया ना. हा, इकडून जायचं आहे आपल्याला, मॅक्समध्ये जायचं आहे ना. जाऊ दे ट्रकवाल्याला, टँकरवाला. काय ग? हे बघा आलं पण लगेचच आहे. ऍक्च्युली वॉकेबल डिस्टन्सवरतीच पण आहे हे. 8 ते 10 मिनटं वॉक करत इथे आम्ही येऊ शकतो. इतक्या जवळ आहे हा मॉलच आहे हा. हा, मोस्टली सगळे इथे मॅक्स वगैरे सगळे जे ब्रँडवाले आहेत तेच आहेत. पण गाडीने आलो कारण का पटापट रात्र पण आहे, त्याच्यामुळे गाडीने आलो, पटापट जायला होईल घेऊन. आणि मला ते बड्डेला पण जायचं आहे,
पण तिथे इथे पण कशी लेट गाडी नाही होणार. लावणार कुठे? गाडीचं पार्किंग करायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं पूर्ण यू टर्न घेऊन जावं लागतंय. बघू आता कुठे पार्किंगला जागा भेटते. इकडे जागा नाही इकडची वाटतं नवीन इशू. खाऊ गल्ली. अरे इथे हा रे नाहीये, मग आता परत टर्न घेऊन आपल्याला जावं लागेल. हा. मी तुला ते सांगले समोरच आपण पार्किंग करायला पाहिजे होती, तिकडे होती जागा. चल आता इकडून. इकडे खाऊची दुकानं झालेली तिकडे आता ना. आधी ते एवढे काही नव्हते पण दुकानं. हे आता सर्व ही आज वार काय बुधवार आहे ना, इथे बुधवारचा बाजार पण असं मला वाटतं ना. हा अच्छा ते साईडला आहे संतोष. आपल्याला वाटलं काय मध्येच आहे की काय ठेवलेलं ते नो पार्किंगचं. ओ जरा साईडला व्हा की. हॅलो गप गप. ऐकतच नाही बापरे. एवढं खाण्यासाठी शोधत शोधत जात आहेत ते. मग नाहीत खाण्याचं शोधण्यासाठी. अजून काम झालं हा ना, नाही हे ते. मला वाटतं काय गॅस पाईपलाईनचं काम आहे वाटतं ना इथे. काय माहिती आता कसली लाईन टाक. हो वाटतं. नाही म्हणजे ते झालं आहे आता त्याच्यात ती खडी टाकली आहे ते रस्ता बनवण्यासाठी. तिथे इथे आहे मला वाटतं थोडीफार भेटेल आपल्याला जागा गाडी ठेवायला. तर आम्हाला थोडा वेळच ठेवायचं आहे, जरा द्या जागा. मी गाडीमध्ये राहू का? का नाही नाही पण इथे आहे ना जागा, कशाला उगाचच. गाडी बसायला पाहिजे, थोडी बदल आहे. आलेलो आहोत आम्ही आणि आता पहिला बाहेरून बघते कारण हे बाजूबाजूला आहे ट्रेंड्स आणि मॅक्स. पण हे सर्व एकत्रच आहे ते. एकत्र नाही वेगवेगळे आहेत दोन्ही. वेगळंच आहे. हो तर बघते कुठे चांगलं डिस्काउंट आहे त्याच्यानुसार मग म्हटलं आतमध्ये जाऊया. नाही वैशू एकत्र आहे ते. मी काय मॅक्सवाले बघ. हां मग मॅक्स आणि ते वेगळं आहे. नाही ग एकत्र आहे ते. चल तुला दाखवते. चल. सांगते नाही तरी पण एकत्र नाही एकत्र बोलवतात. अरे हा मला वाटलं एकत्र मध्ये दिवाला आहे ते. सांगते दोन्ही वेगळे आहेत. दिवाला आहे तिकडे. तर घे तुला. हा ठीक आहे चल, तुला काय घ्यायचं तर घे लवकर चल. केसरला पण घेतेस का? आम्हाला केसरला घ्यायचं पण केसरला फुल हाताची घ्यायची. काय घ्यायचं तुला? हे पण इकडलंच आहे ते ब्लॅकवालं घेतलेलं आहे ते बघ तिकडे कुठलं घे तिकडनं. कुठली साईज आहे ती? एक्स्ट्रा स्मॉल आहे. मग तिला कुठली लागणार आहे? तुला एक्सेल तरी पाहिजे. छान वाटतंय ते. छान नाही पण पण तो ग्रीनवाला पण आहे बघ. ग्रीन ऑलरेडी तुझ्याकडे एक कलरचा आहे. कुठला कलर घेते? हा हा तर हा पण याच्यात साईज पाहिजे ना तुला? साईजच बघते. हा एक्सेल आहे. काढ बंद कर. हा चांगला आहे. चालेल. आलेली आम्ही शॉपिंग आता बिलिंगसाठी आलेलो. वैशू लाईनीत. मनासारखी भेटले मी म्हणजे टी शर्ट मला. तिची चॉईस मिस करते. मला करायलाच देत नाही माझी. तुझी चॉईस तुझी करत नाही ना बरोबर. मी तर तेव्हा नाही घेणार तू हे घेऊन. ते मला पण तुला पाहिलं पाहिजे ना, ते असं आहे दगडं घेऊन काय करणार. काय बोलणार आता? चॉईसच्या पुढे आपण काहीच नाही बोलू शकत. अरे तुला पाहिजे ना, पण ती घेणार ते मोठे. तुला मोठे पाहिजे तर मोठे कसे घेणार? ते तुझे पण चॉईस करते. मला नाही. चलो. आणि आम्ही पिशवी नाही घेतलेली आहे म्हटलं काही गाडीत टाकून त्याच्यामुळे पिशवी नाही घेतली. चला आता मंदिराकडे जाऊया ना केसर. हां गल्ल्या खाऊ गल्ल्या. चला आता आम्ही चाललो आहे हनुमान मंदिर. फुटवेअर चालू झालं तिथे बघायचं आहे आपल्याला जाऊन. बघू. आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. म्हटलं चला टर्न घेऊनच तिकडे जाऊया पुढे. चला आता दर्शन घेऊया. इथे साईडला गाडी उभी करूया 2 मिनिटासाठी. चल चल. हा चल. हा चप्पल इथं साईडला घ्या.
हां हां मी येतो चल. पहिले पाया पडूया. दर्शन घेऊन झालेलं आहे. केसर कुठे गेले? खूपच छान आहे खरोखर, मस्त बांधलं आहे. आपल्याला वाटतं तर आपण देऊ. चल हे कुठं आहे मंदिर? हे मंदिर कुठे आहे? म्हणजे चिखलडोंगरी ना येते हा रस्ता. चिखलदुर्ग ग्लोबल सिटीलाच आहे. हा पण चिखलडोंगरी रस्ता येतो ना तो. हा, तो बघ कसा बसलाय. हां बघतोय आम्हाला तो व्हिडिओ बनवताना. हॅलो. आम्ही घाबरतो पण माझं प्रेम आहे प्राण्यांवरती, नाही असं नाही. मी घाबरते पण कुत्र्यांना, डॉगीजना, पण त्यांची काळजी पण वाटते तेवढीच मला, नाही असं नाही. पण भीती वाटते. भीती वाटते मला थोडीशी. संतोष बिंदास आहे त्या बाबतीत, पण आम्ही दोघं जरा घाबरतो. आणि मंदिर खरं इतकं सुंदर आहे ना, इतकं छान वाटलं ना मंदिर हे ना. फर्स्ट टाइम आम्ही आलो दर्शन घ्यायला. दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं. मस्त छान मूर्त्या इतक्या सुंदर आहेत ना, मस्त आहे खरंच. चला चला केसरने दर्शन घेतलं. तिला हो, पाहिजे तिला होतं. कधीपासून यायचं होतं इथे ना. चला आता आपण चाललो. आता कुठे जायचं? आता घरी. केसरला थँक्यू. केसरमुळे आम्ही आज दर्शन घेतलं. केसरची खूपच जिद्द होती खरं तर. आज आपण तिथे जाऊया. चला साईडने आम्ही निघतो आता. एकदम पुढे आहे तो. हा पुढे आहे. थोडंसं पाठी घ्यायचं, घे ना पाठी गाडी थोडीशी. दुसरा पण इथे झोपलाय. ही कुत्र्याची गल्ली असं वाटतं. नाही हा, ऐसा पण हे 3 जण आहेत आणि तो एक छोटू चौथा. हा बस झाला. हा इथे चिखलडोंगरी रोड हा सरळ जातो आणि जो जेट्टीला पण जातो. इकडे लेफ्ट साईडला गेला तर जेट्टीला जाणार. इकडे हा रस्ता जो आहे हा जेट्टीला जातो, जी आता नवीन झाली आहे. आमच्या ग्लोबल सिटीच्या जवळच आहे हे. आणि ह्या एका राईट साईडला म्हणजे पण आतमध्ये भरपूर आहे ती, नाही असं नाही. पण स्टेशनवरून येताना इकडून यायला लागतं ना. काय ते? ह्या इकडून. हा ह्या रस्त्याने ना. ह्या रस्त्याने आला ग्लोबल सिटी या इकडे येणार रस्ता. मग इकडे सरळ गेला. आम्हाला पण जायचं एकदा. काम असं आपलं तिकडच्या साईडला आहेच नाही काय खरं तर. काम नसताना पण आपल्याला असं फिरायला जायला पाहिजे एकदा. बघू कधी जमतंय जायला तिकडे. सुट्ट्या पण मिळायला पाहिजे ना संतोषला. असं वाटतंय तुला बरं आहे ना? आता ताप तर नाही वाटत आहे तसं, पण तरी एकदा चेक करून ये ना. जर बघूया डॉक्टर असेल तर मग पटकन एकदा चेक करून ये. हा का आता डॉक्टर तर खरं नाही आहे, पण आता केसरला असं ताप तर नाही आहे. मग मी म्हटलं संतोषा की कफ सिरप घेऊन ये है ना, सर्दी आणि खोकल्यासाठी. म्हणून म्हटलं कफ सिरप तर आमचा एक फिक्स आहेच, तेच आम्ही घेतो, बाकी कोणताही घेत नाही. त्याच्याने कफ ना सगळा निघतो. 2-3दा जरी ते घेतलं ना लिक्विड तर तो कफ सगळा निघून जातो. सो म्हटलं तर ते आण आता. आणि म्हणजे ताप तर तिला नाही आहे आज, पण तरी पण म्हटलं बघूया जरा. पण आता डॉक्टर नाही आहे, लवकर गेले डॉक्टर खरं तर 9 वाजताच. ठीक आहे, मग आता त्याला औषध आणतो संतोष, मग आम्ही घरी जाऊ. बरं आहे ना केसर तू? हे बघा इथून मंदिर दिसतंय, जीवदानी मंदिर. हा इथे पण ते काय डॉमिनोजचं चालू झालंय का काय झालंय? काहीतरी चालू झालंय. कुठे? ड्रीम प्लस ते काय ते नवीन चालू झालंय काय? मग म्हणजे काय म्हणतात राहण्याचं. पण हे आधी नव्हतं ना, नवीन चालू झालंय ना. म्हणजे झालं तर वर्ष झालं. वर्ष म्हणजे नवीनच झालं माझ्यासाठी ना. आणि इथे बघा, इथे पण आता एक जैन मंदिर बनत आहे नवीन, छान मस्त अजून. चला आता संतोष गाडी लावतो आहे. हे केसरसाठी आणलंय सिरप वगैरे. हे साईड संतोष लक्ष ठेव, त्या साईडने. many happy returns of the day. बाकी कौन आ गए? आंटी कैसे हो? मेहमान आने बाकी है? Yes. मुझे लगा हम लोग लेट है. हम लोग ने सोचा हम ही अच्छा, लेते हैं। मुझे नितेश का वो सेटअप किया ना उसने। कौन नितेश? वो एकदम फेमस सिंगर है मेरी बात। वो आज आने वाले हैं क्या? आ गए वो इधर देख, वैशाली आंटी को दो। चीटोस लेकर आया. कौन खाएगा चीटोस? तू खाएगा? तू खाएगा? तेरे लिए लाया है. तुम रहती हो। कमलेश भाई का स्वागत है, वेलकम कमलेश भाई. Ready, steady, go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
रात्री यायला थोडासा लेट झाला कारण माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता आणि नाही थांबलं तर मग ती रागावणार होती. त्याच्यामुळे मग थांबली थोडा वेळ आणि रात्री काहीतरी आय थिंक 1च्या आसपास आली ना देवी? नाही 2 वाजता आली 2:30 वाजता. हा? 2:30 वाजले. हा 2:30 वाजता आम्ही उठलो. जवळ आहे म्हणून ठीक आहे 2:30 वाजले. लांब असतं तर नाही मी असं थांबत आणि हिच्याचसाठी फक्त थांबते एवढा वेळ. नाही तर मी कधीच कोणाही मैत्रिणीकडे वगैरे मी एवढा वेळ नाही थांबत. हीच माझी एक फ्रेंड आहे जिच्यासाठी मी थोडं थांबते आणि ती संतोषा रागा बोलते पण की थांब थोडं वैशाली थोडं रुकणेवाली आहे हां हां असं. त्याच्यामुळे मग जाते मग मी तिच्यासाठी म्हणून थोडा वेळ थांबते. तर बाकी कसं वाटलं व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. गुड नाईट.